नमस्कार मित्रांनो. बऱ्याच नवीन शेळी मेंढी पालक मित्रांचा प्रश्न काय असतो की आपल्या शेडचं नियोजन कसं असावं. मित्रांनो, आपल्या फार्मवरून तुम्ही शेळी करा किंवा मेंढी ठेवा, हे प्राणी काय आहे, पूर्वीपासून हा मुक्त संचार करून म्हणजे फिरून येऊन चालणारा प्राणी आहे. दिवसभर उन्हात असणारा हा प्राणी आहे. मित्रांनो, त्यासाठी शेडचं नियोजन करताना आपण काय करावं, आपल्या शेडचा जर 100% काढणार असाल तर त्यातलं 60% भाग हा ओपन पेचचा असला पाहिजे. उन्हाचा भाग ओपन पेसला जर आपण मुरुम ठेवला, खाली मुरुम माती जर ठेवली, तर थंडीमध्ये काय होतं मित्रांनो, की कोबा जर आता पूर्ण जर कोबा असेल तर थंडीमध्ये कोबा थंड पडतो. त्यामुळं थंडीची ती कोब्यावरती बसत नाहीत आणि उन्हाळ्यामध्ये पण कोबा गरम राहतो, त्यामुळे कोब्यावरती बसत नाहीत. त्यासाठी जर तुम्ही जर 60% जर ओपन पेस ठेवला आणि त्या ओपन पेसमध्ये जर माती किंवा मुरुम जर टाकला, तर थंडीच्या दिवसात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या बाहेर ओपन पेसला आपल्या शेळ्या किंवा मेंढ्या सगळ्या बसलेल्या असतात. जर सावली फक्त पावसाळ्यापुरता म्हणजे पाऊस जर चालू असेल तेवढ्या पुरतच आपल्या शेळ्या किंवा मेंढ्या आतमध्ये येतात आणि कोब्यावरती बसतात. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या फिडिंगच्या गावाने जर आपल्या जर एका साईडला जर असतील तर आपल्याला चारा टाकायला, खुराक टाकायला सोपं जातं. शेळ्या किंवा मेंढ्या चारा टाकताना आपल्याला ताप देत नाहीत. त्याचबरोबर पाण्याचे मित्रांनो 24 तास स्वच्छ पाणी राहावं असं त्यांना आपण पाण्याची सोय केली पाहिजे. या जर गोष्टीची जर आपण शेडची बांधताना जर काळजी घेतली तर आपल्या शेळ्याचे किंवा मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहील. धन्यवाद.